हॅलो एव्हरीवन. चला तर आपण 2025 मधील सिम्प्लिफाईड एअरबुक मंथवाईज जे आलेले आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जेणेकरून तुमचं समोरील एक्झाम आल्यानंतर जे की वार्षिक येईल ते वार्षिक म्हणजेच काय आपण मंथवाईज कव्हर करणार. जसं की हे 3 महिन्यामध्ये आलेले, जसं की आता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचं आपण घेत आहे आता 2025. तर डिसेंबरच्या 2024 पासून तर जानेवारी फेब्रुवारी 2025 ही आपण येणारी जी काही एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जसं की आपण 2024मध्ये संपूर्ण सिम्प्लिफाईड कव्हर केलं तशा पद्धतीने हे कव्हर करूया आता. तर प्रथमतः आपण राजकीय घडामोडीपासून सुरुवात करतोय. तर जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण सिम्प्लिफाईड एअरबुक असो या परिक्रमा असो त्या सिरीजमधून जे काही एक्झाम ओरिएंटेड जे काही क्वेश्चन असतात, एक्झाम ओरिएंटेड जे काही न्यूज असतात तेच आपण हायलाईट करून बघत असतो, म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचणार. तर बघा, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. आता पश्चिम विभागीय परिषदेची बैठक कुठे पार पडली हे महत्त्वाचं आहे. तर ही पश्चिम विभागीय परिषदेची बैठक हे केंद्रीय गृहमंत्री आपले अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे पश्चिम विभागीय परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? प्रधानमंत्री असतो, राष्ट्रपती असतो, उपराष्ट्रपती असतो की गृहमंत्री असतो? तर बघा, गृहमंत्री असतो. तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हे वेस्ट झोनल काउन्सिल पार पडलेले आहे. आणि कितव्या क्रमांकाची होती? तर 27व्या क्रमांकाची होती. हे महत्त्वपूर्ण बाब आहे. तर ही जी काही पार पडली हे पुणे येथे पार पडलेली आहे आणि पुणेमध्ये पहिल्यांदाच पार पडली म्हणून महत्त्वपूर्ण आहे. वेस्टर्न झोनल काउन्सिल तर मुंबईमध्ये 7 वेळा पार पडली आहे. तर बघा, ही आंतरराज्यीय परिषद जी काही आहे, या जी काही सचिवालय आहे या सचिवालयाद्वारे या परिषदेचं आयोजन केले जाते आणि गृह मंत्रालयाअंतर्गत येते. लक्षात असू द्या, केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत. यामध्ये या परिषदेत जी काही राज्य आहेत ते राज्याचा जे काही समावेश आहे, केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. तर गुजरात, गोवा लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र, दादर नगर हवेली आणि दमण दीव. तर बघा, विभागीय परिषद महत्त्वपूर्ण संकल्पना होती ही जवाहरलाल नेहरू यांची 1956 पासून आणि स्थापना 1957मध्ये झालेली आहे. आणि 5 विभागीय परिषदा असतात, जसं की उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम आणि एक मध्य. तर राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या कलम 15 ते 22 अंतर्गत ही स्थापन केल्या जाते. आणि आत्ताच आपण बघितले 5 प्रकारच्या परिषदा असतात. आणि पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री जसे की आपले अमित शहा, आणि संबंधित जे की सदस्य असतात हे संबंधित राज्याचे असतात, मुख्यमंत्री, आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक नायब राज्यपाल असतात. तर उपाध्यक्ष आपल्याला गरजेचं नाही, काही फापट बसारा वाचण्याची काही आवश्यकता नाही. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, मागील काही परिषदा. पहिली लक्षात ठेवा, म्हैसूरमध्ये 1957मध्ये पार पडलेली आहे पहिली. तर त्यानंतर आपल्याला 25वी लक्षात ठेवावं लागेल, दीव येथे केंद्रशासित प्रदेशामध्ये 2022मध्ये पार पडली. आणि 26वी गांधीनगर गुजरात 2023 आणि 27वी पुणेमध्ये पहिल्यांदाच. हे पश्चिम विभागीय परिषद आहेत. जर हे आपण आता अशा प्रकारचे जे की करंट अफेअर्सचं सिम्प्लिफाईड, जर हे 2025चं सिम्प्लिफाईड एअरबुक डिसेंबरपासून आपल्याला कव्हर करायचं आहे येत्या एक्झामसाठी, तर कमेंट बॉक्समध्ये S म्हणून टाईप करायचं आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉंग व्हिडिओ राजकीय घडामोडी पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. याचा डेमो लेक्चर म्हणून मी तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हे रेकॉर्ड केलेला आहे व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.